द्वापार युगात काय नवलाची कामं केली, ती एवढ्या नवलाची कामं आहेत की नवल सुद्धा कधी कधी लाजत असेल, नवल सुद्धा म्हणत असेल की द्वापार युगात भगवंताने केलेली कामं, या कामामुळे नवलाचंही नवल पण मोठं झालं. विठाला विठाला अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये, अहो वाढवा आवाज, वाढवा, हळू बोलल्यावर कळायला पाहिजे. प्रत्येक कडव्याच्या पूर्वार्धामध्ये भगवंताचा अधिकार प्रतिपादित केला आणि प्रत्येक कडव्याच्या उत्तरार्धात भगवंताची लीनता दर्शितात. अनंत ब्रह्मांडे उदरी, हे विश्व ज्याच्या पोटात सामावलंय तो नंदाच्या घरी बालक तो निभवतोय. लहान हो नंदाच्या घरी थांबतोय, तिथं रांगतोय, तिथं खेळतोय, हे त्याचं नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. सजनांनो, विश्वाला जीव घालायचं काम ज्याच्या हातात आहे त्याला यशोदा जीव घालते. उदाहरणार्थ, एक गंगा समुद्राला पाणी पाजण्याकरता गेली. गंगेला माहिती असावा समुद्रामुळेच पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे गंगेत पाणी येतंय, पण गंगा समुद्राला पाणी पाजायला गेली आणि समुद्रही तिचं पाणी पेत आहे. त्यावर ती किती नवलाच्या गोष्टी असतील कल्पना करा. गंगेत पाणीच समुद्रामुळे आहे. विश्वाला जीव घालायचं काम भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मात आहे आणि त्याला यशोदाई साहेब जीव घालतात. किती नवल आहे. वेगच सांगतो, 2-2 मिनिटात. आपण शेतकरी माणसं आहोत. ज्यानं विहीर फोडली असेल त्याला एखाद्या वेळेस अनुभव आला असेल, नसेल अनुभव तरी जुन्या माणसांना अनुभव आहे. कारण नव्यांना अनुभव येण्यासाठी हे इतके डिजिटल झालेत. हे हिर मोजताना पण त्याला म्हणते तूच मोजून देईन, घरी येऊन पैसे घेऊन जाय. इतके डिजिटल झालेत म्हणजे त्याला तितका सुद्धा वेळ नाही विहीर मोजायला जाणं सुद्धा. जुनी माणसं स्वतः विहीर फोडत असताना बास टाकायचे, तिथं थांबायचे, खोपी करायचे. नव्हते पत्राची व्यवस्था. माती काम लागायचं, मुरुम लागायचा, कडक खडक लागायचं. निबर लागलं की मग आवाज घ्यायचे. पहारीचे 12 होते. घरीच दारू तयार करायचे. दारू प्यायची नाही म्हणालो मी तुम्हाला, हो गैरसमज नकोय. लोखंडीचे झाडं जाळायची. लोखंडी कळायची नाही जीनच्या पॅन्टीवाल्याला. जुन्या माणसाला माहितीये का, आराटी असती चांगली, निबर काड्या असतात, त्या काडीचे कोळशे चांगले पडते. ते पेटा पेटून देत होते, ते कोळशे इजित होते, ते कोळशे कुटायचे, राळ रांजा काय असेल सगळं टाकून त्याची ती आवाजाची दारू तयार करायची. आवाज घ्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैलावरचं डालगं सुरू व्हायचं. ते खरपण वरी काढायचं. 60-70 फूट विहीर खोल गेली. आवाजाने एक मोठा दगड निघाला. तो दगड त्या डालग्यात टाकला. त्या डालग्यानं तो दगड वरी घेतला आणि वरी घेतलेला दगड खरपणाच्या गंजीवर गेल्याच्या नंतर गंजीहून खाली घसरला. दगड आपटला आणि दगडाचे 2 तुकडे झाले. त्याच्यातून एक बेंडूक बाहेर निघाला. 60-70 फुटाहून बेंडूक बाहेर निघाला. कोण चारा घालीत असेल त्याला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. तयामुखी चारा कोण घाली. 100-100 फूट खाली जमिनीमध्ये जो दगड निघतो त्या दगडात जिवंत बेंडूक निघतो. जिवंत जिवंत. 4-2 पुस्तकं शिकलेल्याला मळमळ होत असं नाही ऐकायला. ते म्हणत असेल बाळू महाराजाच्या गोळ्या संपलेत का काय गडे. सुमळ्या तू जाईन शेतात, तुला कळल. तुला कळत नाही मका शेंड्याला लागती का बुडात लागती का कमराला लागती. इतकी तुला अक्कल नाही तर खालचा दगड काय कळणार आहे तुला. विठाला 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 विठाला.
100 फूट पाषाणातल्या बेंडकाला जीव घालायचं काम पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे, तो यशोदेच्या हाताने जेवायला महाराज. या सखल भागावरची झाडं हिरवी राहत असतील काय नवल नाही. परतूरच्या पुढे गेल्यावर एक उंच डोंगर आहे. भर चैत्राच्या महिन्यामध्ये सुद्धा त्या डोंगरावरची झाडं हिरवी राहतात. जीवन तयासी कोण घाले, जीवन तयासी कोण घाले, जीवन तयासी सर्वांना वचना तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयाशे कोण घाले. उंच डोंगरावरल्या झाडाला कोण पाणी घालतय, तरी त्याला भर कडकडत्या चैत्राच्या उन्हामध्ये त्याला पालवी फुटती. कोण कोण? तो पंढरपुरातला मालक आहे. डोंगरावरल्या झाडांना सुद्धा जीव घालायचं काम तो करतोय आणि तो यशोदाई साहेबांच्या हातानं जेवतोय. हे सुद्धा नवल आहे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडी घेती. विश्वात व्यापून उरलाय. हे विश्वच त्याच्या कृपेनं स्थिर आहे. ज्या भागावरली त्याची कृपा संपली तो भाग होत्याचा नव्हता होऊन जात असतो. 6 शकंद किल्लारी गावावरचं प्रेम सोडून दिलं. फक्त 6 शकंद. 6 शकंदात किल्लारी नावाच्या गावावरचं प्रेम पंढरपुरातल्या मालकानं सोडून दिलं. तर 6 शकंदात किल्लारीचं होतं नव्हतं केलं. विश्वाला आधार कोणाचा आहे? त्याचा. मागे एक पेपरवर टीव्हीवर पाहिलं, माळीन नावाचं गाव किती रिचवलं ते. त्यानं थोडस कास काही जरासं खालवा हलवी केली की होत्याचं नव्हतं होतंय. मंडपवाल्यानं लोखंडी पाईप लावले, मंडप हे केला, सगळ्या गोष्टी केल्या. त्याचं माझं काही बिचाऱ्याचं भांडण नाही, काय नाही. आणि इतकं चांगलं चालल्यावर कशाला कोणा संग भांडायचं, काही गरज आहे का त्याच्यावर? उग फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही? आगाव पण आहे ना. पण पंढरपुरातल्या मालकाच्या मनात आलं तर ही एक जिल्हा संपेपर्यंत ही पट्टी सापडायची नाही. त्यानं वारं सोडल्यावर, त्यानं वारं सोडल्यावर सुटून बर का आपले डोके फुटते नाही पैप पाड्यावर. ते काय पट्ट्या पुन्हा आणि डोके आपल्याला भेटतात का पुन्हा? एकदा वारं सुटलं होतं आमच्या गावात. एका माणसाचे पत्र तर उडाले, पण डेरा उडाला तर अर्धा भरलेला. पाण्याचा डेरा उडाला, दुसऱ्याच्या माळदावर जाऊन आपटाला. म्हणजे या पृथ्वीला आधार द्यायची ताकद ज्याच्या हातात आहे, आणि ते यशोदेच्या कडेचा आधार घेतोय. काय नवल हो. तुका मने नटधारी भोग भोगो नि ब्रह्मचारी. संन्यासाचे 2 नियम आहेत. लग्न करून मंडळीला सोडून दिला तो एक संन्यासी, आणि ज्यानं आयुष्यात स्त्रीचा संग होऊ द्याला नाही तो बाल ब्रह्मचारी. तो बाल संन्यासी, बाल ब्रह्मचारी. पण एकदा संन्यास घेतल्याच्या नंतर जर पुन्हा स्त्रीचा संग झाला तर कायमचं संन्यासी पण मातीत जाते.
मालकाचा तर एक वेगळा पुरावा ऐकायला भेटला गोडसा. 100 वर्ष आयुष्य एक साधू निष्कलंक जगला, निष्कलंक जगला, निष्कलंक. आणि मरता मरता पाण्याची अपेक्षा झाली. पाणी देतय का कोणी, पाणी देतय का कोणी असा आवाज ऐकला. आणि एका स्त्रीच्या हातात पाण्याचं पात्र आहे, तिने हातात पाणी धरलं. वेळ फक्त 4-5 सेकंदाची आहे. 5 सेकंदात ह्यो साधू मरणारे मरणारे मरणारे. पण त्या 5 सेकंदात पाणी देणाऱ्या बाईचं रूप आवडलं. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होयांतकाळी, वासनेचा संग होया, वासनेचा संग होया, वासनेचा संग होया. तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. जीवन गोड जगलाय. आणि 1-2 सेकंदा करता मन पापात गेलं, सगळं मातीत जातंय. पंढरपुरातल्या मालकानं महाराज 16,108 बायका, एकीचं घरानं नाही. पुन्हा कोणतीची चोळी फाटली का, चपलाचे बंध तुटलेत का, साडी फाटली का, का दागिने बँकेत नेऊन ठेवलेत, का मसाला नाही, का गहू उडालेत, का ज्वारी उडाल्यात, का तांदूळ उडाले, काहीच घरानं नाही हो. 16,108 पत्न्या इतक्या आनंदात सांभाळल्या, इतक्या आनंदात. बर लेकरं बी किती झाली, 1 अन 2 अन 3 काय चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या, एकाचा मेळ नाही. 1 कोटी बायका, 1 कोटी. इथं 16,108 बायकापैकी 56 कोटी यादव, 48,324 तर पोरी होत्या. 1,61,081 मुलं होते. आणि सगळेचे नातू पंतू मिळून 56 कोटी यादव झाले. आणि एवढा संसार घासून करू नये ब्रह्मचारी. एक जणाच्या अंगावर भगवे कपडे ते मेलं ते. मेल्यावर पोलीस तपासायला आले, डायरीत बाईचा फोटो निघला. डायरी मध्ये एका बाईचा फोटो. पण आधार कार्ड नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. सगळ्यांनी विचार केला, आता माती कशी करायची, फुकून द्यायचा की पुरायचा. फुकून द्यावा तर कपडे भगवेत, आणि पुरा तर बाईचा फोटो खिशात आहे. नेमकं आता करायचं कसं. आणि बिचाऱ्याचं कवडीचं पाप नाही, कवडीचं पाप नाही. फोटो होता आईचा तरुणपणातला, आईचा तरुणपणातला फोटो खिशात होता. पण पाहणाऱ्याच्या मनात काय आलं असेल महाराज, तितक्यामुळं बघणाऱ्याच्या अंतकरणातलं संन्याशी पण मातीत गेलं. तितक्यामुळं महाराज, तितक्यामुळं. तो 16,108 पत्न्या असताना ब्रह्मचार्याच्या यादीत. त्याचं कारण काय, विधीने सेवना, विधीने सेवना, विधीने सेवना, विधीने सेवना. विषय त्यागाते समान, 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 विषय त्यागाते समान.
गोष्ट गोड 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 तत्वावर आरूढ विटेवरचा मालक तिला स्वीकारित असतो. लग्न करणाऱ्याला सुद्धा संन्याशाच्या पलीकडचं पुण्य प्राप्त होते. पण वागाव कसं लागण माहितीये का? बापानं जिच्या सोबत लग्न लावून दिलं ती एकटी बाई जर सोडून दिली तर जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणायचं. तो हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो, हजारो ब्रह्मचार्याची बरोबरी करू शकतो. चौकटी सांगितल्या, ज्या त्या नियमाच्या चौकटीत आचारसंहिता आपण पाळली आपण मोठे होऊ शकतो, मोठे होऊ शकतो. आपला नेमका हातचा चुकतो. काही माणसं विनाकारण पापाला बळी पडतात महाराज. पाहलिया सुंदर अंगना कै प्राप्त होईल जाना डोंब विषयाचा उगाना जीवन जाळी जावाली सांग. सुंदर स्त्री पाहिल्याच्या नंतर ती मला कधी प्राप्त होईल? आणि तिच्या रूपाकडे पाहत असताना विषयाची वासनेचा अग्नी लागलाय. नुसतं तितकं मनात आलं तरी अख्खं जीवन उकंड्यात गेलंय, अख्खं जीवन उकंड्यात. ज्या गोष्टीची गरज नसती ती गोष्ट पापाच्या मनात आणणं फार मोठा पापाचा डोंगर होत असतो, फार मोठा पापाचा. सज्जनांनो, तुम्ही आम्ही फार छोटी माणसं आहोत. अविरत भजन केलं महाराज एका माणसाने, अविरत भजन केलं. भजन सुरू करण्याच्या परंपरेत त्या व्यक्तीचा वाटा आहे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुंबर. नारद महाराज भजनामध्ये नारदाचा फार मोठा वाटा आहे, महाराजची फार मोठा वाटा आहे. भजने भगवान शिवशंकरांनी सुरू केली, परंपरा शंकराची आहे. पण भगवान शिवजीला भजन करण्यासाठी मदत देवर्षी नारदांनी केली. 6व्या क्रमांकाचा संन्यासी महाराज. सहज एके दिवशी वासना झाली, मी लग्न करावं. झाली बाई, झाली बाई. 60 पोर आणि एक पोरगी. कोणी मारुतीला नारळ फोड की शेंड्या हित नेत होती ढपर भरायला. कोणाचा डेरा फुटला की खापर इलाच पाहिजे होत. 60 पोर आणि एक पोरगी म्हणल्यावर किती वारे ढपर काढावं लागत असतील. महाराज भजनामध्ये अग्रगण्य मदत असणारा, जीवनात भजन करताना तंबाखू खाल्ली नाही, बिडी वळली नाही, सिगरेट वळली नाही, गुटखा खाल्ला नाही. कसं भजन केलं ते? अविरत भजन. 1 रुपया घेतला नाही, खिसात नव्हता तर रुपया कशी कुठे ठेवीन? शर्टच नव्हतं नारदाला. असं भजन करणाऱ्याच्या थोडी अंतकरणात वासना आली तर ब्रह्मचर्य पण तितक्या वेळापुरतं मातीत जातं. इथं तो 16,108 पत्न्या चौकटीत होत. हेही नवले साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. गावातल्या लोकांनी मिळून एकदा इतक्या जाग्याला कंपाऊंड करून घ्या. दाबा एखादा पुढारी, म्हणजे असा मुंडक्यावर पाय देऊन नाही म्हणालो मी. त्याला बलवा, त्याला एखादा निधी मागा, आमच्या गावाला एखादा निधी टाक म्हणून. आणि फार मोठी प्रशस्त जागा आहे. हिला कंपाऊंड झालं, याच्यामध्ये 10-5 ट्रॅक्टर कस टाकता येते, म्हणजे गवत उगत नाही. जेवायला बसल्याच्या नंतर किती हातवा पाणी खाली जिरून जाते. नुसता पाला पाचोळा झाडून काढायचं काम एकदा करा. एखादं म्हणजे महाराजाला सांगायचंच काम असते. फार छान जागा आहे. शक्यतो बऱ्यापैकी आता पुनर्वसूंचं गाव असल्यामुळे फार सुंदरशी जागा आहे. नाही तर बरंच गाव श्रीमंत, मारुतीला जागा नाही. चट लोकांनाच खाल्ली त्याची. हो, एका गावातला म्हणला महाराज, म्हणला महाराज काय करायची, मारुतीला कुठं पोरव आले, त्याला काय करायचं जागा? म्हणलं मारुतीला नाहीत पोरवत, पण त्या पोरीचं लग्न कुठं तळ्यात करतो का? लागन ना जागा. फार प्रशस्त जागा आहे, फार सुंदर.
बघा इनाही छोटा वाटला मला घरचा, इना पण मोठा आणा. आता उद्या पैठणच्या वारीत इना घ्या चांगला. माझं एक मत आहे, ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे त्याने एकट्याने जेवायचंच नाही. ते म्हणलं महाराज पप्याची मायन मी संगत जेवतो. मी म्हणलं एकाच ताटात का? अरे सुंबळ्या, त्याचा अर्थ तसा नाही ना. ज्याच्याकडे 100 एकर जमिनी म्हणजे भारदस्त पैसे आहेत त्याने एकट्याने जेवायचं नाही, हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. त्याने फाटके कपडे घालायचे नाही, हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. संप्रदाय किती श्रीमंत आहे सांगू. एखाद्या संप्रदायाचं गाव सोन्याचं असेल, मला काय कोणाला वाईट म्हणायचं नाही, पण चुलीत जाऊ. एखाद्याचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्याचा देव सोन्याचा असेल, पण पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात एकच संप्रदाय वारकरी संप्रदाय. त्या संप्रदायातल्या सावलीसाठी वापरलेलं झाड ते सोन्याचं आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा, अंगाचे गोळा, रेला बोले, अंगाचे गोळा, रेला बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा, अंगाचे गोळा, रेला बोले, अंगाचे गोळा, रेला काल माघवारीला पंढरपूरला होतो. चांगल्या माणसांचं ऐकायचं मला छंद आहे. भंगीऱ्या कोट्याधीश असला तरी त्या हरामखोराचं मी नाही ऐकत, मी आचरणशील व्यक्तीचं ऐकतो. पताका होती माझ्या खांद्यावर, थोडासा उन्हानं तिचा कलर हे झालता. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले सदाबाबा वारकरी, त्यांचं नाव आहे सदा, आणि सदा वारकरी. अशा निष्ठावंत वारकऱ्यांची भेट झाली. मला म्हणले गिरगावकर बुवा मोठी माणसं आहेत, पताकेचा कलर उधळला की दुसरी घ्यायची आणि पहिली गंगेत सोडून द्यायची. वा वा, कान धरले. आपला संप्रदाय वैभवशाली. या संप्रदायामध्ये येऊन आजच्या दिवशी बाबा, या संप्रदायात आजच्या दिवशी वरचे लोक सुद्धा वाटावून जीबी फिरीत आहेत. इतकी मजा आहे या संप्रदायात, पण त्या खाली येता येत नाही ना. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, स्वर्गीचे अमर इच्छिता देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता सर्वते अमरा इच्छिता देवा, स्वर्गीचे आरला इच्छिता देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे ओ जीवनमुक्त नारायण ओ नारायण नामे ओ जीवनमुक्त नारायण नामे राजे हो, अमर लोक या संप्रदायात आजचा एक एक लाहीचा कण खाण्यासाठी इच्छा करतात. एक लाहीचा कण. इतका पवित्र संप्रदाय. आपली मंदिरं जितकी भव्य दिव्य करता येतील तितकी करण्याचा प्रयत्न करा. एक सांगू सज्जनांनो, मी जरी असेल संसारात माझी मस्ती जर उतू आली असेल, पण संसारातली मस्ती रावणासारख्याची जिराली तर गिरगावचा कोणता बाळ आहे ज्याची एक चौकट टिकल्यावर 35 बारे आमदार होतो.
कोण्या आमदाराची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची हा सगळं चंबूचा वाळ उचलून त्याला समुद्रात उडी टाकावं लागेल रावणाच्या विरोधात फॉर्म भरायचं म्हणल्यावर अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याचं संसारात इचकले तुमची माझी काय कथा आहे आपल्याला प्रपंचात काही ना काही दुःख असतं पोरग तरी बुट हरपून येतं आता घरी गेल्यावर मी म्हणेल आता आमच्या घरचे मला म्हणतील कशाचा डाग पाडा तुम्ही सांगावं लागन वाटाने पोरगा घसरलं त्याला उचललं त्याचं रक्त लागलं म्हणीनच तुम्हाला जरासं कळत नाही तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घ्यालो पण तुमचं सांगायलो इतकी एडपट नाही माही तितकी एडपट असलं मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून एखादी संसारातली गोष्ट मनासारखी नाही झाली की माणसाला दुःख वाटते आणि दुःख विसरण्याची जागा कोणती आहे मंदिर इथं आल्यावर माणसाचं मन स्थिर होतंय याच्याकरता जितकं सजवता येईल तितकं सजवण्याचा प्रयत्न करा तुमच्या गावातल्या मंडळीच्या चपलाला हात लावून प्रणाम विठाला विठाला सर्व गावकरी मंडळी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान अन्नदान सोहळा या परमपावन ज्ञानयज्ञामध्ये आजच्या प्रसादाचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य मी काय फारसा ज्ञानी नाही अज्ञानी व्यक्तीकडे आजचं कीर्तन करण्याचा योग माझ्याकडे आलाय माझा अहोभाग्य गावकऱ्यांच्या वतीने तुमच्या सप्ताह कमिटीच्या वतीने कुलकर्णी देवा संपर्क करत होते येण्याचा योग आला मागे असंच घेतलं होतं पण त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे तो सप्ताह थोडासा सगळी महाराष्ट्रातली बऱ्यापैकी यावर्षी येण्याचा योग आला त्यांना कुलकर्णी देवाला धन्यवाद गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद सगळ्यांचे मला काही नाव पाठ नाही पण पाठ करायला मला काय ग्रामपंचायत लढवायची नाही तुमची मृदंगाचार्य महाराज असतील पाठीमाग गुणीजन याकडीपासून याकडीपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला स्वर लावणारी ही भजनी मंडळी आहेत वारकरी आहेत त्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम उपस्थित श्रोते जमलेली तुम्ही दुकान किती कोटीचं आहे त्याच्यावर गिराईक किती आहे दुकानदाराचा देव गिराईक असतो आणि वक्त्याचा देव तुम्ही श्रोता असता म्हणून तुम्हा श्रोत्यांच्या चरणी आम्ही तुमच्यामुळे सोबत असतो एक जण म्हणला मला इतका सुंदर पक्वाद वाजिता येतो माझ्या पुढे कोणीच बसत नाही नदीला वाजितो का नाही वाजिता येत एक जण म्हणला मला इतकं चांगलं गाता येतंय मग पपेच माईपाशी काय ते म्हणला तिथं गातो पण ती बी म्हणली तुमची भनभन बंद करा एक जण म्हणला मला लय छान कीर्तन करता येते लोकच बसत नाही मग कुठं म्हशीच्या कोठ्यात सांगतो का महाराज पक्वाद्यानी गायकांनी कीर्तनकारांनी पुढच्याचा अपमान करू नये म्हणून 700 वर्षापूर्वी माझ्या आळंदीतल्या मालकांनी एक वाक्य लिहून ठेवले प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती समोर बसलेला श्रोता हा प्रत्यक्ष शिवशंकर आहे इथं कधी कधी संध्याकाळच्या वेळेला कीर्तन आटपून लवकर गाडीत बसलो रस्त्यानं लोक दिसले की मन त्यांच्या पुढे वागते हे आपले देव आहेत यांच्यामुळे आपल्याला लोक तारखेला बोलवतात तुम्हा सगळ्यांना प्रणाम करतो रोज 7 दिवस कोणी मंडप झाडला असेल कोणी सतरंजी टाकली असेल कोणी पंक्तीला वाढला असेल पाणी वाढला असेल मीठ वाढला असेल पक्वान्न वाढले असतील भात वाढला असेल पोळी वाढली असेल जी काही सेवा घडली असेल त्या सेवेकऱ्याला उदंड माझ्या विटेवरच्या मालकांनी दृढ आयुष्य देव आणि पुन्हा पुन्हा धर्माची सेवा त्याच्या हाताने घडो अशी पंढरीतल्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो नवल सांगतोय काय नवल आहे पंढरपुरातल्या मालकाचं द्वापार युगात 7व्या अवतारात जी कामं नवलाची आहेत रावण मारणं नवल आहे हो कोण म्हणते रावण मारणं नवल नाही पण रावण मारणं नवल आहे पण नाही का एका म्हाताऱ्यानं लिहिलाय म्हणून मारलंय एका म्हाताऱ्यानं लिहिलंय मारायचंच लिहिलत म्हणून मारलंय वरतोनी दावीन नावा
विद्यार्थी वाल्मिकांचा दट्टा होता, दट्टा आहे वाल्मिकांचा. देवा हे करावंच लागतंय तुम्हाला, म्हणून नवल नाही. 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतल्या मालकाची इच्छा झाली जावाई उठवायची. जावाई मृत्यू पावला होता त्यांचा आणि पोरगी विधवा झाली. पोरगी म्हणजे सुलोचना, जावाई म्हणजे इंद्रजित, रावणाच काट्ट. पण पंढरपुरातल्या मालकाचा जावाई होता महाराज. लक्ष्मणजीचे जावाई शेषशाही भगवान आणि लखनलालजी पंढरपुरातल्या मालकाचे बंधू, सख्या भावाचा जावाई म्हणजे जावाई झाला ना तो. अहो गाव जावायला किंमत असते, गाव जावायला किंमत असते, फक्त त्यांना चांगलं वागावं. नाही नाही आमचे जावाईचे ते पेल्याला असल्यावर नाही नाही जावायच्या गावातला आहे, चांगलं वागलं की किंमत असते, त्याला किंमत असते. भारदस्त शक्तिशाली जावाई, साधा नव्हता हो. आता मंत्र्याच्या गाडीला दिवे नाही ठुले म्हणे, आपल्याला काय माहित नाही पण दिसनच ना. तर पूर्वी मंत्र्याच्या गाडीला दिवा असायचा. त्याच्या पुढे काही येऊ ते वाजीत चलत दिवा, शेळ्या येऊ मेंढ्या येऊ काही येऊ सुरू टोय 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 सुरूच राहते. वैभवातली लोक असतात ना ते. मंत्र्याला एक दिवा, 222 दिवस एकट्याच्याच गाडीला. त्याचं नाव इंद्र. 222 मंत्रीपद एकट्यालाच. 17 बऱ्या माधुन्याला इंद्रजितानं, म्हणून इंद्रजित नाव पडलं, सत्रजित नाव पडलं, इंद्रजित नाव पडलं. मारलं. कळाला आपला जावाई आहे. पंढरपुरातल्या मालकाने प्रभू रामचंद्राने विचार केला आपण याला उठवा. वाल्मिकांनी सांगितलं रामचंद्र उठता येत नाही, उठिता येत नाही. अहो मी देव आहे, जरी असतील तरी उठिता येत नाही. मी सांगतोय ना, नाही उठिता येत, नाही उठिता आला. लक्ष्मणजीनं महर्षीकडे बघितलं. महर्षी मुलगी विधवा आहे, नाही होती विधवा, तिलमन सतीज आहे. नवऱ्यासोबत जिवंत जोहार करून घेतलं. महाराज कशी विधवा राहील, पण नाही उठित आलं, नाही उठित आलं. 8व्या अवतारात एका महाराजाचं पोरग बुडून मेलं. महाराजही तसेच होते, ते का तंबाखू खात होते, का गुटखा खात होते, का बिड्या वडीत होते. चांगला कीर्तनकार भेटला हो मला. सोप्यावर बशिलो, कुशनचा सोपा होता, असा असता तर बरं झालं असतं. कुशनचा सोपा आणि बैठकीत बिडी ओढीन सोप्याला चिजलीन पेटला सोपा. आम्ही उठून गेले होते. पोरग म्हणलं घरातून धुपन निघायले आणि मग कळाले या महाराजांनी याला बिडी जिलती. ह्या महाराजाला चंद्रभागेत खडा करून जरी दाबलं तरी याला मोक्ष भेटल काय आराम करायला. हा सोपे पेटवायला येऊन कीर्तन करी तू. लाज वाटायला पाहिजे. याच्या तोंडात पेटलेली धुलपी हानीन, यम इकून ठोकीन तर इकून काढीन. आम्ही नीट वागायला पाहिजे. का महाराज हजारो लोक आम्हाला इकत घेऊ शकते, इतके श्रीमंत आहेत, तरी पण आमच्या पाया पडते. याच्या करता आम्ही नीट वागायला पाहिजे. विठाला 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 विठाला. फार मोठी महाराज, किती मोठी महाराज. बाबा त्या महाराजाकडे पंढरपुरातला मालक शिकायला जात होता. भारताचा शिक्षण महर्षी नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत त्या सर्व देशातला शिक्षण महर्षी सांदीपनी महाराज. महर्षी सांदीपनी पंढरपुरातला मालक त्याच्याकडे शिकायला. आणि ह्या महाराजाचं पोरग समुद्रात आंघोळ करता करता बुडालं मेलं. उठिलं पंढरपुरातल्या मालकाने, उठिलं. मागच्या अवतारात जावई असून नाही उठिलं का? वाल्मिकाच्या ताब्यात मनसोक्त कारभार चालवला आणि महात्म्याचं पोरग उठिलं म्हणून मालक नवल म्हणतात. नवल केव्हाडे केव्हा